आजच्या आपल्या आरोग्यासंबंधित व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सध्याच्या कडकडत्या उन्हाळ्यात सुद्धा अवकाळी पाऊस पडतो आहे। अशा वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण हे जास्त वाढून जातं आणि वातावरणातलं जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं। याचा थेट संपर्क हा आपल्या स्किनवर होतो। त्यामध्ये ओठ फाटणे, ओठ कडक येणे हे मुख्यतः दिसून येतं। मग ओठ फाटल्यामुळे किंवा कडक आल्यामुळे आपलं कामात अजिबात लक्ष लागत नाही। मग बऱ्याचदा आपण लिप बाम वापरतो। तर या लिप बाममध्ये पेट्रोलियम जेली असेल तर ते आपल्या ओठांभोवती आवरण तयार करतं आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी संपर्क तोडून टाकतं। त्यामुळे आपले ओठ हे वेल हायड्रेटेड होऊ शकत नाही आणि ज्या जखमा झालेल्या आहे ओठांवर त्या ठीक होण्यासाठी सुद्धा मदत करत नाही। पण जर तुमचे ओठ हे जर वेल हायड्रेटेड असेल तर तुम्ही पेट्रोलियम जेलीचा म्हणजेच की लिप बामचा वापर करू शकता। कारण तेव्हा तुमच्या ओठांमध्ये क्षमता असते की उष्णता मेंटेन ती करू शकते। आपल्या ओठांना मॉइश्चराइज आणि हायड्रेटेड ठेवणारं लिप बाम वापरलं पाहिजे। ते लिप बाम म्हणजे ऑइल बेस, बटर बेस आणि क्रीम बेस असे तुम्ही लिप बाम वापरू शकता। या लिप बाममुळे ओठ हे मॉइश्चराइज आणि हायड्रेटेड राहायला मदत होते। तर हे सर्व झाले केमिकल्स उपाय। या सर्व केमिकल्स क्रीमचे उपायापेक्षाही चांगला उपाय म्हणजे आपला घरगुती आयुर्वेदिक उपाय, कारण यांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो। तर यामध्ये मुख्यतः 4 उपाय आहेत। ते म्हणजे कोकोनट ऑइल म्हणजेच की नारळाचं तेल, त्यानंतर कोरफड, त्यानंतर जे दुधाची साय असते, त्यानंतर हळद आणि दूध याचं घट्ट असं मिक्सचर। तर हे 4 आयुर्वेदिक उपाय हे आपण कसे करायचे आता हे जाणून घेऊ। सर्वात पहिलं म्हणजे कोकोनट ऑइल म्हणजेच की नारळाचं तेल। रात्री झोपण्याच्या आधी नारळाच्या तेलाने ओठांवर मसाज करा आणि ते रात्रभर ठेवा। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने ते स्वच्छ धुवून काढा। असं 2-3 दिवस केल्यानंतर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरेल। त्यानंतर दुसरं म्हणजे कोरफड। कोरफड हे तुम्हाला माहिती आहे की हायड्रेशनसाठी हेल्प करते आणि जे काही आपले ओठ हे कडक झालेले आहे ते मऊ करण्यास मदत करते। त्यानंतर तिसरं म्हणजे दुधाची साय। दुधाची साय ही रात्री झोपण्याच्या आधी ओठांवरती लावा आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने ती धुवून टाका। असं 2-3 दिवस केल्यानंतर नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल। त्यानंतर चौथं म्हणजे हळद आणि दूध याची घट्ट पेस्ट ही ओठांवरती लावा आणि ती 15 ते 20 मिनिट ओठांवरती ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका। ते सुद्धा ओठांसाठी फायदेकारक ठरते। या सर्व गोष्टी तुमच्या ओठांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवून तुमची स्माईल हेल्दी आणि हॅपी करण्यास मदत करते। तर आजच्या व्हिडिओतून भरपूरशी तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर अशी हेल्दी आणि हॅपी स्माईल ही नेहमी असावी अशी मी आशा करते। थँक्यू।